नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे येवल्यातून, जिथे एसटी बसमधील एका किरकोळ वादानं हिंसक वळण घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। येवल्यातील मनमाड रोडवर असलेल्या कांदा मार्केट समोर एसटी बसवर दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे बसची काच फुटली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे शिरपूर एसटी बसमध्ये बसण्यावरून वाहक आणि एका प्रवाशामध्ये वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की वाहकानं संबंधित प्रवाशाला बसमधून खाली उतरवून दिलं। यामुळे संतापलेल्या प्रवाशानं चालकाच्या बाजूने दगड भिरकावला, ज्यामध्ये बसची काच फुटली। या घटनेनंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। या बसमध्ये 50 ते 55 प्रवासी होते। कुणाला रेल्वे पकडायची होती तर कुणाला तातडीने दवाखान्यात पोहोचायचं होतं। मात्र या वादामुळे सर्वांनाच नाहक मनस्ताप सहन करावा लागला। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून चालकानं तातडीने 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना पाचारण केलं। येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मांडलिक यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस पथक घटनास्थळी धाडलं। पोलिसांनी सर्वप्रथम प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना दुसऱ्या एसटी बसमधून मार्गस्थ करण्याची व्यवस्था केली। यानंतर दगडफेक करणारा प्रवासी आणि एसटीच्या चालक वाहकाला अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं। शासकीय प्रक्रियेनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलंय। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।